शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या जानेवारी पेढीन फेब्रुवारी पगार पेन्शन संदर्भात आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक जानेवारी नियमित वेतन पेन्शन देयकासंदर्भात निर्गमित झालेलं आहे. काय आहे ते परिपत्रक आणि जानेवारी महिन्यामध्ये जो पेंडिंग महागाई भत्ता 3% वाढ जी आहे ती मिळणार का, या संदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल. स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक महागाई भत्ता 3% वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महागाई भत्ता 16 तारखेनंतर वाढवला जाणार होता, परंतु अद्याप या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. यातच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लागल्यानं हा निर्णय जो आहे तो आता लांबणीवर गेलेला आहे आणि या संदर्भातलं अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक जानेवारी नियमित वेतन पेन्शन देयकासंदर्भात निर्गमित झालेला आहे. त्यामुळे महागाई भत्ते वाढ जी आहे ती वाढ जानेवारी पेड इन फेब्रुवारी पगार पेन्शनमध्ये मिळणार नाही. नियमित वेतन देयकासंदर्भातलं हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. यामध्ये असं म्हटलेलं आहे की माहे जानेवारी 2026ची नियमित वेतन देयकाबाबत जानेवारी 2026ची नियमित वेतन देयके शालार्थ प्रणालीतून ऑनलाईन फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. वेतन देयकाचा एकच लॉट होणार असून दुसरा लॉट होणार नसल्यानं विहित वेळेत देयके फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. वेतन देयक फॉरवर्ड करत असताना संस्था शाळेचे प्रमुख जे आहेत, प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी सदरचं देयक जे आहे ते पूर्णतः तपासून घ्यावं. माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक पद रिक्त असेल तर अन्य शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रभारी मुख्याध्यापक यांना मान्यता देऊन वेतन देयके जे आहेत ती ऑनलाईन सादर करण्यात यावीत. शिक्षकेतर कर्मचारी यांची बँक खाते क्रमांक बरोबर असल्याची खात्री करूनच देयके फॉरवर्ड करण्यात यावीत. शालार्थ प्रणालीत वेतन देयके ऑनलाईन फॉरवर्ड केल्याची खातरजमा करण्यात यावी. 2026च्या वेतन देयकामध्ये अपघात विमा कपात करण्यात येऊ नये. अपघात विमा कपात केल्याचे निदर्शनास आल्यास सदरच्या शाळेचं वेतन देयक रिजेक्ट करण्यात येईल. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन ब्रोकन पिरियडमधून काढण्यात आलेलं आहे. अशा कर्मचाऱ्यांची ब्रोकन पिरियड वेतन काढण्यापूर्वी या कार्यालयाची मंजुरी घेणं आवश्यक आहे. या संदर्भात मंजुरी घेतली नसेल तर रिजेक्ट करण्यात येईल. पगारपत्रक जे आहेत, वेतन जे आहे, देयक जे आहे ते रिजेक्ट करण्यात येईल आणि या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशा या सूचना देण्यात आलेल्या आहेत. वेतन देयकाची ऑफिस प्रत कार्यालयाकडे सादर करण्यासंदर्भातल्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे जे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, सेवानिवृत्त वेतनधारक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांच्या संदर्भातलं जानेवारी वेतन पेन्शन संदर्भातलं अतिशय महत्त्वपूर्ण असं एक नियमित वेतन देयकासंदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. त्यामुळे निश्चितच या अनुषंगानं नियमित वेतन देयक फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच या संदर्भातला आता महागाई भत्ता वाढीचा प्रत्यक्षातला GR जो आहे तो आता लांबणीवर पडलेला आहे. त्यामुळे आता या संदर्भात फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे निश्चितच महागाई भत्ता वाढ जी आहे ते आता या संदर्भात सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना वाढ पाहावी लागणार आहे. जानेवारीचं वेतन पेन्शन जे आहे ते मात्र विहित वेळेत होणार आहे. त्यामुळे निश्चितच जानेवारी वेतन देयकासंदर्भातली ही महत्त्वपूर्ण अशी बातमी होती, महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक होतं. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.